तर वरळीमधली परिवर्तन दहीहंडी आपण या ठिकाणी पाहत आहोत। तर वरळीमध्ये आदित्य ठाकरे यांनी इथे प्रतिक्रिया दिली। उत्साह संपूर्ण मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळतो। तर ठाण्यामध्ये संस्कृती प्रतिष्ठानचा दहीहंडी उत्सव आपण या ठिकाणी पाहत आहोत। कोकण नगरचा राजा गोविंदा पथकाने 10 थर या ठिकाणी लावले। ठाण्यामध्ये संस्कृती प्रतिष्ठानचा दहीहंडी उत्सव, कोकण नगरचा राजा गोविंदा पथक यांनी या ठिकाणी 10 थर लावलेले आहेत। मुंबईमध्ये उंच उंच इमारती आणि त्यांच्याशी स्पर्धा करणारे असे दहीहंडीचे मानवी मनोरे या ठिकाणी रचले जात आहेत। दहीहंडीचे थर या ठिकाणी आपण इथे पाहतोय। गोविंदा पथकाने 10 थर या ठिकाणी लावलेले आहेत। यामध्ये एकच सांगेन की आमची जी मुलांची जी कॅपॅसिटी आहे 10 थर घेण्याची ती कोणाकडे नाही आहे। याला मेहनतीचं फळ आम्हाला भेटलेलं आहे। विवेक सरांनी आमच्यासाठी जी मेहनत केली आहे ती फळाला आलेली आहे। याच्यानंतर आम्ही हे टिकून ठेवण्याचा प्रयत्न करू। 10 थर हे दरवर्षी लागण्याचा प्रयत्न करू। आणि कोकण नगर जिंदाबाद, कोकण नगर जिंदाबाद। काय सांगशील मित्रा, आजपर्यंत 9 थरांचा विश्वविक्रम होता, आज 10 थरांचा विश्वविक्रम तुमच्या नावावरती। हा जन्नत फक्त आमच्या विवेक सरांमुळे, आणि सर नसू तर गुरु आहेत आमचे गुरु, हे फक्त कोकण नगरच करू शकतं। आज आम्हाला खूप आनंद वाटतो। आम्हाला 10 थर लावून आणि आम्ही दादा बक्षीस आम्ही पूर्ण विश्वविक्रम केला आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये। तर आम्हाला खूप झालो, खूप मजा आली आम्हाला। आज तयारी केलेली होती, कशी तयारी केली? तयारी तर आमची ऑलमोस्ट 2.5 महिने चालू होती। तर पहिला आम्ही बेस आणि टॉपरवर आम्ही प्रॅक्टिस केली। पहिले आम्ही 9 आम्ही जागेवर 8 वेळा उतरवले, आणि आता 10ची ही आमची फर्स्ट होती। आम्हाला लावायचेच होते, आमची एवढी प्रॅक्टिस होती की आम्ही 10 उतरवलेच। काय सांगशील, आज तू वरती होतास, काय वाटत होतं 10व्या थरावर? मला मजा पण आली आणि मला भीती पण नाही वाटत। सगळ्यांनी साथ दिली आणि आम्ही 10 थर लावले।